नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन्स इन्फो या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण पाहणार आहे बांधकाम कामगार योजनेच्या ज्या नोंदणी, नूतनीकरण आणि भाडे वाटप सुलभ करण्यासाठी जो नवीन जी-आर आलेला आहे, त्या जी-आरबद्दल बघा. 9 सप्टेंबर म्हणजे कालचा जी-आर आहे. बघा, प्रस्तावनामध्ये दिले 2007 मध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत वितरण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानंतरच हे मंडळ तेव्हापासून वर्किंग चालू आहे, तेव्हापासून आहे. बघा, मेन जो कन्सर्न आहे जी-आरचा तो इथे दिलेला आहे. बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभ मिळण्याकरिता अर्ज सादर केला हो. तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मूळ कागदपत्रांची तपासणी होऊन बायोमेट्रिक व फोटो घेतला जात होता. त्यानंतरच अर्ज मंजूर करण्यात होत होते. याच्यामध्ये सुसूत्रता, पारदर्शकता यावी यासाठी हा जी-आर आणला गेलेला आहे आणि या जी-आरमध्ये 2 समित्या गठीत केलेल्या आहेत. त्या आपण पाहणार आहे. पहिली समिती बघा मित्रांनो, बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समिती, जी असणार आहे आपली विधानसभा क्षेत्रामध्ये, आणि याचा जो अध्यक्ष असणार आहे तो स्थानिक आमदार असणार आहे. दुसरी समिती बघा मित्रांनो, बांधकाम कामगार विभागीय सनियंत्रण समिती, ही असणार आहे आपली विभागीय स्तरावर, आणि याचा जो अध्यक्ष असणार आहे तो आहे माननीय मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली व्यक्ती असणार आहे. बघा, आता या 2 ज्या समित्या आहेत यांचं नेमकं काम काय आहे ते आपण पाहणार आहे. बघा, जी पहिली समिती आहे स्थानिक सनियंत्रण समिती, हिचं काम काय बघा मित्रांनो, हिचं काम आहे की जे आपले समिती सदस्य महिन्याभरात जे प्राप्त होणारे जे अर्ज आहे, म्हणजे आपण जे अर्ज करतो, हे जे अर्ज आहे हे समितीपुढे मांडण्याचं काम करतील. समितीच्या मान्यतेने सदर यादी मंजूर करण्यात येईल. जे पात्र असतील त्यांची काही लाभार्थ्यांच्या पात्रतेबद्दल शंका असेल अथवा निकषानुसार कागदपत्र नसेल तर अशा कारणनुसार संगणक प्रणालीभूत सदस्य सचिवामार्फत समितीच्या मान्यतेने नामंजूर करण्यात येईल. म्हणजे अशा अर्ज नाकारण्यात येतील व त्या रिगार्डिंग तुम्हाला मेसेजही पाठवला जाईल. बघा, यावेळी तुम्ही 30 दिवसाच्या आत जी आपली दुसरी समिती आहे विभागीय सनियंत्रण समिती, हिच्याकडे तुम्ही अपील करू शकता. बघा, आपली जी पहिली समिती आहे स्थानिक सनियंत्रण समिती, आपण त्याच्याबद्दल बघणार. ती समितीचं कार्य काय, तर वरील कार्यवाही समितीमार्फत अर्जाची यादीस मंजुरी दिल्यानंतर बैठकीचे इतिवृत्त व यादी सदस्य सचिवांमार्फत संकेतस्थळावर मंडळात सादर करण्याची समिती उपलब्ध करून देण्यात येईल व आपल्या डीबीटी अर्थात सहाय्य जमा करण्यात. म्हणजे थोडक्यात ज्यांचे अर्ज मंजूर होतील अशांना डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यात जी काही रक्कम असेल ती पाठवण्यात येईल, किंवा जे भांड्या रिगार्डिंग माहिती असेल किंवा ते दिली जाईल. बघा, या समितीचं दुसरं काम जर बघितलं तर अर्ज मंजूर करून डीबीटी मार्फत त्यांच्या खात्यात लाभ हस्तांतरित करणं, हे काय जे आपण आत्ताच पाहिलं. बघा, जी दुसरी समिती आहे, बघा हिचं जर काम आपण पाहिलं तर जे स्थानिक सनियंत्रण समितीने जे अर्ज नाकारले आहेत, त्या नाकारलेल्या अर्जांवर परत एकदा विचारविनिमय करून त्या अर्जांचं नेमकं काय करायचं आहे यावर निर्णय घेण्यासाठी ही समिती दिलेली आहे. त्याचबरोबर जे 30 दिवसामधून अपील करून आलेले अर्ज आहे, हे अर्जही या समितीकडे पाठवले जातील आणि ही समिती ठरवेल की या अर्ज मंजूर करायचे की नामंजूर. बघा, या दोन्ही समितीची दर 3 महिन्यातून एकदा बैठक होणार आहे आणि या दोन्ही समित्या मिळून इथून पुढे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे नूतनीकरण असेल आणि जे भांडे वाटप योजना असेल, ही सुलभ आणि सोपी करण्याचा प्रयत्न करतील, असं या जी-आरमध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही हा जी-आर पाहू शकता मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन जी-आरबद्दल, लेटेस्ट माहितीबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.